ठिकाणी काय घडलंय पहा, खाली क्षेत्र होतो मात्र चांगला क्षेत्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये धावा मात्र मिळतील या चेंडूवरती। 2 धाविता श्री गणेश झालाय, 2 धावा धावपळावरती लगावल्या गेल्या। टप्पा पडल्यानंतर थोडस चेंडूने उसळी घेतली आणि त्या उसळीचा फायदा मात्र उठवला। अतिरिक्त आपण पाहिलं त्या चेंडूला बाउन्स झाला, 2 धावा मात्र धावपळ करतील। मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फटका मारला, निखिल आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, धावा मात्र मिळतील 2। चांगलं क्षेत्ररक्षक, तेवढं चांगलं त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून। धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकली, 4 धावा धावपळकावरती। एक चांगला सामना आपण पाहतोय, ज्या शारवी 11 संघाने 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना एक चांगला खेळ केला, ज्या गौरवने सामना एक हाती आपल्या संघाला विजयी करून दिला, तो संघ आपण या ठिकाणी पाहतो शारवी 11। तर एका बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचा हा पुरस्कार संघ या मैदानावरती आपण पाहतोय। गोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न देखील पाहिला, असफळ झालाय, मात्र धाव या ठिकाणी एक रोखू शकत नाही, एक धाव मात्र पूर्ण केली गेली। या ठिकाणी मात्र आपण पाहिलं ना, अक्षय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते, परंतु तेवढीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली ना, ज्याने 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत आहे। अट्टू हा फलंदाज आहे आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण पाहतोय साहिल आहे। अक्षय राईट आर्म राऊंड, या ठिकाणी सुंदर पद्धतीची डिलिव्हरी पाहायला मिळतोय, अगदी समोर टाकलेला चेंडू पण पाहिला फलंदाजाला असं वाटतं की हा बॅटच्या रडारमध्ये, मात्र चेंडू पडल्यानंतर वेगात चेंडू स्वार झाला यष्टीच्या हातामध्ये। नईन जोशी या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाले, धावा मात्र धावपळ करते आहेत 5। हो हो क्या बात आहे, सुंदर फटका तेवढाच आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय, 4 धावांसाठी चौकार डीजे। वरती 9 धावा धावपळकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज अक्षयचा। ओ हो क्या बात है, अफलातून एक लाजवाब फटका, चेंडूला पाठवला बॅकपॅट सोडले क्षेत्रामध्ये, 6 धावांसाठी षटकार डीजे। पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली धावा धावपळकावरती तब्बल 15 धावा आल्या। 5व्या चेंडूवरती आपण पाहिल्या ना, चौकार आला, नंतर षटकार आला, एकूण धावसंख्या पहिली 15 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या। ज्या ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे संघाने नाणेफेक जिंकल्याचा निर्णय घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा। पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला 15 धावा या ठिकाणी जमा केल्या गेल्या। प्रथम फलंदाजी करत असताना शारवी 11 या संघाने एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळतोय। ठाणा या विभागातील एक खेळाडू आहेत अजय, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। डावखुरा असा हा गोलंदाज खालापूर विभागातील गोलंदाज आहे। 15 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या, तर धावा रोखाव्या लागतील, कारण हा सामना पाहिला ना चुरशीचा सामना आहे। या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल ना तर चांगला खेळ करावा लागणार आहे। दोन्ही संघासाठी करो या मरो ही स्थिती या सामन्या दरम्यान आपण पाहतोय। अजय कोलवर टाकलेला चेंडू या ठिकाणी मात्र ऑफस्टंपच्या बाहेर, वाईटचा निर्णय येतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकले, 16 धावा धावपळकावरती। मी विनंती करतो आशीर्वाद संघाचा कर्णधार आणि वायजेस वरवटने आपण या ठिकाणी आपली रिपोर्टिंग करायची आहे, आपण आल्याची नोंद करायची आहे। अजय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर डावखुरा गोलंदाज या ठिकाणी मोठा फटका, या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये आलाय, चेंडूला पाठवलंय डीप क्षेत्रामध्ये, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार।
डीजे हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो चेक हॅलो हॅलो हेलो चेक. तर धावसंख्या धावपळकावरती षटकार आल्यानंतर पहिल्या 22 धावा धावपळकावरती आता मात्र अजय वरती या ठिकाणी हल्ला चढवण्याचा प्रयत्न फलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फाटका बिग 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 यूज सिक्सर डीजे. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर काय वाईट परिस्थिती संघाची झाली या ठिकाणी. मोठे 2 फटके आले, तब्बल 13 धावा खर्च केल्या. मात्र या संकटातून कसं बाहेर यायचं ना नक्कीच गोलंदाजाला माहिती आहे. ज्याच्या नावामध्ये आहे जय आणि तोच नक्कीच संघाला तारणार का, बरेच सारे प्रश्नचिन्ह आहेत. संख्या पाहिले धावपळकावरती 28 धावा. ओहो कव्हर क्षेत्रामध्ये अफलातून ब्रिलियंट चेंडू सीमा पार षटकार. दोन मॅच मध्ये पाहिला ना हा फलंदाज शांत होता. मात्र जसा हा सामना आपण पाहिला ना दुवादार परिस्थितीचा आहे, करो या मरोचा हा सामना आहे. या ठिकाणी 3 चेंडूवरती 3 मोठे षटकार आले. आपण पाहिला ना षटकारांच्या आतिषबाजी आपण पाहिली. 18 धावा 19 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. अजयला या ठिकाणी मात्र कमबॅक करावा लागेल, ज्यासाठी या ठिकाणी गोलंदाजाला पाचारण केलंय. हो चेंज ऑफ पेस गती परिवर्तन काय झालं. आधी ते चेंडू वेगात टाकले होते, आता मध्ये चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केला. चेंडूचा व्हेरिएशन पाहिला, एक स्लोवर पद्धत चेंडू पाहायला मिळाला. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू पाहिला. परंतु या ठिकाणी आपण चित्र पाहिलं का, खऱ्या अर्थाने एक्स्ट्रेशन मध्ये चेंजअप झालं आणि तिथे देखील कमबॅक झालं. कधी कधी असा देखील घडतो गोलंदाज आणि एक्स्ट्रेशन कॉम्बिनेशन असतं. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. गोलंदाज पुन्हा सज्ज. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला, असफळ झालाय. मात्र या ठिकाणी धाव मात्र 22च्या स्वरूपात 35 धावा. धाव फलकावरती धावांचा उच्चांक पाहायला मिळतोय. मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. आपण चेंडू आतापर्यंत पाहिले 5 चेंडू झालेत, अजून 1 चेंडूचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधील जो सामना आपण पाहतो या ठिकाणी ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे विपक्ष शारवी या संघादरम्यान ही लढत चालू आहे या मैदानावरती. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फाईन लेग क्षेत्रामध्ये नयन जोशीच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहे ती म्हणजे 36 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ झालाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा आपण या 12 चेंडू मध्ये जर पार्टनरशिप पाहिली ना 36 धावांची पार्टनरशिप धावपळकावरती या 2 बोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं साहिलच्या बॅट मधून आलेले एक चौकार आणि षटकार आणि अट्टूच्या बॅट मधून आलेले एक षटकारांच्या हॅट्रिक मध्ये 3 तब्बल षटकार त्यांच्या बॅट मधून आले. मात्र या ठिकाणी धावसंख्येला लगाम करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहिला आपण. ज्या 3 चेंडू मध्ये मोठी धावा खर्च केल्या मात्र रोखण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला, तो म्हणजे अजय या गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहतोय सीएम चषक 2024 ज्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत एकच दादा. खऱ्या अर्थाने प्रवीण दादा तडकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या ठिकाणी प्रेक्षकांचे मांदियाळी पाहायला मिळते, कारण व्यावसायिक खेळाडू या मैदानावरती खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. आता अखंड रायगड जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळ करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला या ठिकाणी गोलंदाजासाठी वाघरण अलिबाग विभागातील हा गोलंदाज डावखुरा गोलंदाज निखिल पाटील या ठिकाणी सज्ज आहे. क्षेत्ररक्षण पाहतो विखुरलेला आहे. ऑन क्षेत्रामध्ये जर पाहिलं, जर कावकोणा डीप क्षेत्रामध्ये जीवित मात्र डीप क्षेत्रामध्ये विकेटला पाहिलं तर ठिकाणी अजय आहे. तर आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वैभव आहे. असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवले सीमारेषेच्या बाहेर षटकार.
त्या ठिकाणून टाळ्यांवरती टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय, कारण या ठिकाणी षटकारांची भाषा बोलली जात आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर उलटो आस्पद चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. नो चेंडू आहे. 9+1 एकूण धावा मिळतील 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 44 धावा धावफलकावरती. या ठिकाणी काय घडलंय पहा. गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळते, दबावातून बाहेर निघावं लागेल. हे संघर्षमय क्रिकेट आहे. तसं पाहिलं जीवनात संघर्ष शब्दाला महत्व नाही, परंतु संघर्ष करणाऱ्याला खूप महत्व आहे या ठिकाणी. आणि संघर्षमय क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळते. निखिलला मात्र ज्या कार्यासाठी ज्या कामासाठी पाचारण केलंय ना, ते काम मात्र चांगल्या पद्धतीने चोख बसवावा लागेल. फ्रीटचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट, चेंडू असणार आहे फ्रीट. स्पर्धा देखील सुपर हिट होत चालली आपण पाहतोय. श्री लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह थेट प्रेक्षण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू होता. या ठिकाणी काय घडलंय पहा. निर्धाव चेंडूची सांगता झाले. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. गोल फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या जर पाहिली 44 धावा धावफलकावरती आहेत. निखिलला या षटकामध्ये थांबावं लागतील, परंतु एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतो ना साहिल आणि अट्टूच्या माध्यमातून. काय या ठिकाणी खेळ करत आहेत. आज मात्र ठाण्यातून या ठिकाणी ज्या खेळाडूंना पाचारण केले संघ मालकांनी, एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचा संघ देखील तेवढा थाटणीचा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण झाला जातोय. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावफलक जर पाहिलं धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. डावखुरा गोलंदाज निखिल या ठिकाणी मात्र चांगली पार्टनरशिप, जी संघाला गरज आहे ती गरज मात्र भरून काढतात हे फलंदाज. ओहो, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. तर मात्र गोलंदाजाचा एकच ध्येय असणार आहे, विकेट नाही मला नाही आली ती चालेल, मात्र या ठिकाणी जेवढं निर्धाव चेंडू येतील ना तेवढं महत्वाचं आहे. आणि दीपक जी आता आपण बरंच पाहायला लागलं, पहिले गोलंदाज काय करायचे, विकेट काढण्यासाठी आपण पाहायचं त्यांची इच्छाशक्ती असे, परंतु आताचे गोलंदाज जेवढे हुशार झालेत ना, मला विकेटची गरज नाही, जेवढा डॉट चेंडू येईल ना तेवढा दबाव मात्र फलंदाजावरती आलेला पाहायला मिळतोय. आणि मात्र आता दबाव मात्र आपण पाहिले ना, हे फलंदाजी असणार आहे का काय दबावातून बाहेर येत पाहतो, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, काय या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय ना, एक द्वंद्व युद्ध या मैदानावरती आपण पाहतोय. सीएम चषकाच्या माध्यमातून अफलातून खेळ क्रिकेटचा या मैदानावरती सीएम चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मांदियाळी अगदी चारे बाजूला पाहिलं ना, या स्टेडियम मात्र भरलेला पाहायला मिळतोय. जय बजरंग क्रीडा संकुल आपण पाहतोय जे, ओहो या ठिकाणी ब्लॉक हॉलचा चेंडू, एक धाव तर पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद. षटक क्रमांक 3 संपलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण धावफलकावरती पाहिल्या 47 धावा धावफलकावरती, जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये मोन्या याने 15 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये अजय याने 21 धावा खर्च केल्या, तर तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर या तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात निखिल याने 11 धावा, म्हणजे या ठिकाणी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 11 धावा खर्च केल्या, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. या 48 धावा कशा पद्धतीने पार होणार, पूर्ण होणार हे ऐकण्यासाठी घेऊन जातो आपल्या विभागातील एकच सुमधुर असा आवाज, एक तंत्रशुद्ध अशी समालोचक दीपक चोरगे यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा मी दीपक सोरगे मैदानामध्ये घेऊन चाललोय। मॅच नक्कीच रंगतदार होणार यात काही शंका दिलवर शंका नाही। सीएम चषक 2024 पर्व पहिले आपण पाहतोय सामन्याचा अंतिम दिवस म्हटलं गेलं तर शेवटचा दिवस आहे। काय मित्रांनो खरोखर हे पार न फेडणारा मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यावेळी पाहिलं की चांगल्या प्रकारचा आपण शार्वी 11 संघाने आता इथे एक रोमांचकारक परिस्थितीमध्ये शेवटचा सामना जिंकला होता। आता इथे देखील तीच परिस्थिती आणून ठेवली मित्रांनो। ज्यावेळी पाहिलं होतं की शार्वी 11 संघाकडे, परंतु त्याचा अपोजिट संघ मनोज कुमार शिंदे 11 संघ आहे। पाहिलं गेलं तर प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते शार्वी 11 संघाला। शार्वी 11 संघाने प्रथम फलंदाजी करत मोन्याच्या गोलंदाजीवर 15 धावा खर्च केल्या आणि नंतर मात्र तब्बल गोलंदाजीमध्ये आला तो अजय आणि अजयने 21 धावा खर्च केल्या आणि नंतर शेवटचं अंतिम षटक निखिल यांनी टाकलं। परंतु त्याप्रमाणे गोलंदाजी 3 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्या होत्या, परंतु 3 चेंडू सुरेख टाकले आणि शेवटच्या 3 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या आणि इथे दरम्यान 1 धाव आणि 1 रन दिला। इकडे अशा प्रकारे धाव संख्या उभारली ती मात्र 47 आणि जिंकण्यासाठी तब्बल 48 धावांचं योगदान देणं आहे ते मात्र मनोज कुमार शिंदे 11 संघाला। आपण पाहतोय मनोज कुमार शिंदे 11 संघाची जोडी मैदानामध्ये येते। त्यांनी या मैदानावर हाहाकार बजवलाय तोच मात्र जीवित म्हात्रे आणि अक्षय पाटील उर्फ मोन्या या नावाने प्रसिद्ध असलेला, परंतु आज मात्र पुन्हा एकदा जीवित म्हात्रेला 30 खेळ खेळायला लागेल। ज्याप्रमाणे पाहिलं आता जीवित म्हात्रेकडे स्ट्रोक आहेत, ज्याप्रमाणे जीवित म्हात्रेकडे मोठे मोठे फटके आहेत, परंतु याच दरम्यान मात्र शार्वी 11 संघ आपली गोलंदाजी नक्कीच धार सोपवेल। गोलंदाजी मार्कडे नक्कीच असाचकडे पाहिलं जाईल। असाचकडे जर गोलंदाजीची धार आहे, 2 सामन्यामध्ये तब्बल हॅट्रिक करणारा हा वेगवान गोलंदाज आज आपल्याला मैदानामध्ये पाहणार। बॅटल नक्कीच होणार आहे मित्रांनो। जीवित म्हात्रे आणि इथे असाच्या गोलंदाजीमध्ये तेवढ्याच वेगवान गोलंदाजी आहे। इथे मग पाहिलं गेलं तर 5 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार खेचणारा खेळाडू याच दरम्यान मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला। इथे मात्र महिला वर्ग नक्कीच आम्हाला इथे लाभतोय। आपण पाहायला गेलं तर महिला वर्गाचा देखील क्रिकेटमध्ये समस्व असतो, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं तर महिला वर्ग देखील क्रिकेटमध्ये अग्रेसर होत चाललाय। अगदी स्मृती मंदाना असो, ज्याप्रमाणे हरमित कौर असो, ज्याप्रमाणे सांगलं गेलं तर खरोखर अगदी महिला वर्ग देखील क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटून बसलेली आहे। परंतु मैदानामध्ये काय घडतंय मित्रांनो, येणारे 18 चेंडू सांगून जातील। 18 चेंडूमध्ये तब्बल 48 धावांचा पाठलाग करायचा आहे। 48 धावांना पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो असाचकडे त्या व्हरायटीज आहेत मित्रांनो। 2 सामन्यामध्ये तब्बल हॅट्रिक पाहिली, 2 सामन्यामध्ये हॅट्रिक करणारा हा गोलंदाज याच्याकडे पाहिलं जातं। आणि आज मात्र जीवित म्हात्रे याने आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं की लगातार 5 खणखणीत दणदणीत षटकार पाहिले, परंतु त्याच पद्धतीची खेळी खेळेल का? आता इथे येणारे काही 18 चेंडू सांगून जातील। सर्वांच्या नजरा लागल्या जय बजरंग मुरावडीच्या मैदानावर। मॅच रंगतोय तो शार्वी 11 वर्सेस मनोज कुमार शिंदे 11 संघ। नक्कीच सर्वांच्या नजरा घेऊन चाललोय मैदानामध्ये। पहिला चेंडू असाद याचा जीवित म्हात्रे आला। पहिला चेंडू अगदी मानवंदनात येतोय तो मात्र जीवित म्हात्रे। सुंदर यॉर्कर लाईनचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय। मिडल दशेत चेंडू ट्रॅव्हल झाला होता, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, अमन करतोय क्षेत्ररक्षण। या दरम्यान मात्र एकच धावेवर समाधान श्री गणेशा करतोय 1 धावेने। इथे मात्र स्ट्राईक साठी येतोय अक्षय पाटील। आपण पाहिलं गेलं तर अक्षय पाटील याच्याकडे मोठे फटके नक्कीच आहेत, परंतु आज मात्र मैदानामध्ये काही आपले फटके पाहायला मिळाले नाही। परंतु शेवटचा इथे सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय चेंडू येतोय हवाई सवार षटकार। इथे मात्र ज्यावेळी आपण जीवित म्हात्रेची बॅट या मैदानामध्ये बोलली होती, परंतु स्तब्ध होता तो मात्र अक्षय पाटील। अक्षय पाटील देखील आपले खंदे खोलतोय, या दरम्यान हेलिकॉप्टर उडवतोय, कारण की ज्यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू आल्यानंतर मोठा फटका लगावला गेलाय असाच्या गोलंदाजीवर। असाची गोलंदाजी पाहिली ती या प्रमुख ब्रह्मास्त्र असायचे। ओ हो हवाई सवार टाटा बाय बाय 6 धावा।
शिरगावकर सर मंडणगड तालुका अध्यक्ष भाजपा यांचं देखील इथे येतोची सन्मान होतोय। आम्हाला आलेल्या अतिथीगणामध्ये मान्यवरांमध्ये लाभलेले आपण पाहतोय सगळा इथे मात्र सर्वांच्या नजरा नक्कीच इथे मैदानामध्ये आहेत। ज्याप्रमाणे पाहिलं तर मोण्यारूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावतोय। ज्यावेळी आपण 2 मॅच मध्ये स्तब्ध होता परंतु जीवित मात्रेची या मैदानामध्ये बॅट बोलली जायची, परंतु आता मात्र खरोखर पाहिलं आता जीवित मात्रेनंतर हम भी किसी से कम नाही इथे देखील अक्षय पाटील सांगत आहे। कारण की ज्यावेळी गोलंदाजीचा भार नक्कीच सांभाळत होता परंतु आता मात्र मी सलामीला का येतोय आणि मी का त्या सलामीचा फलंदाज आहे म्हणून संबोधला जातो। इथे मात्र असाच्या गोलंदाजी चांगला आस्वाद घेतोय आणि बॅक टू बॅक 2 षटकार खेचतोय। स्टेट ड्राईव्ह पद्धतीचे आपल्याला एक लॉंगांच्या वरून आलेला खेळ आणि हा एक स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा हा खणखणीत दणदणीत षटकार नक्कीच हॅट्रिक साठी सुवर्ण संधी ती मात्र मोण्याला सामना नक्कीच करतोय। असाद पाटीलच्या असादच्या गोलंदाजीचा असाद मात्र हॅट्रिक साठी महारथ हासीर आहे परंतु इथे मात्र 2 बॅक टू बॅक षटकार खातोय। सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा उचली घेणारा पंचाने नक्कीच हात फायलावलेत। याच दरम्यान मात्र अवांतर धावसंख्येला मात्र सुरुवात होतीये। एक धावेने मात्र शिक्षा ठोठाला धावसंख्या पुढे सरसावतीये। धावसंख्या होते ती मात्र 14 धावसंख्या जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान असताना मात्र पहिलं षटक प्रगती पथकावर आहे। चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना फटकेबाजी अप्रतिम होतीये। ओहो हो हो बॉल ब्युटिफुल दांडी गुल काय मित्रांनो गोलंदाजी करतोय या तिथे डीजे। विकेट घेतोय तो मात्र असाद। धावसंख्या आहे ती 14 जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान असताना अजून देखील मॅच पूर्णपणे दोन्ही साईडला असणार आहे। स्ट्राईक साठी येतोय बूम बूम माठ्या पंकज बॅटच्या बट्ट्यात इथे मात्र झोन मध्ये पाहिल्यानंतर मात्र मोठा फटका नक्कीच लगावतोय। इथे मात्र का मला बूम बूम माठे या नावाने संबोधलं जातंय डीजे। मॅच मध्ये पुन्हा फलंदाजीसाठी आला नव्हता परंतु आज मात्र पहिला चेंडू या दिवसातील खेळला गेला आणि पंकज जाधवच्या बॅट मधून निघालेला मोठा फटका नक्कीच लगावला गेलाय। या दरम्यान धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या होतीये ती 20 धावसंख्या। आपण पाहायला गेलं अजून देखील 28 धावा येणं बाकी आहे। पहिलं षटक प्रगती पथकावर आहे। असाच गोलंदाजी करतोय सामना करतोय पंकज। बॅट बट्टर पुन्हा एकदा इन द फायर पंकज ऑन द फायर आपण पाहतोय या मैदानामध्ये सहज इथे खेळतोय। एका मॅचचा महासंग्राम नक्कीच घडतोय। ज्यावेळी टीम मीटिंग नको मित्रांनो थोडस वेळ आमच्याकडे अपुरा आहे। अजून आम्हाला 2 मॅच खेळून आहे तर कृपया सहकार्य असावं। सर टीम मीटिंग करून देऊ नका।
आपण पाहतोय मॅच मध्ये पूर्णपणे कलाटणी मिळते. ज्यावेळी पाहायला घेते अक्षय पाटीलचे बॅटिंग अप्रतिम असा 2 खणखणी षटकार घेतले होते आणि विकेट परिधान केला होता. तो असा त्यांनी कमबॅक केला होता. परंतु पंकज आल्यानंतर मात्र पंकजने देखील आपले खंदे खोलले आणि मात्र षटकारांची आतिषबाजी केली आणि पहिल्या षटकाचा नक्कीच खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 28. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण असणार आहे. कशा प्रकारची गोलंदाजी होईल, कशा प्रकारची फलंदाजी होईल, येणारे 12 चेंडू सांगून जातील मित्रांनो काय या मैदानामध्ये घडणार आहे. गोलंदाजी मार्ककडे येतोय पराग यांनी या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, परंतु जीवित मात्र या मैदानात देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. कारण की त्याच्याकडे बॅट अप्रतिम असे स्ट्रोक आहेत. अगदी पाहायला गेलं तर मोठे मोठे फटके. 12 चेंडू येणारे 12 चेंडू आणि तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे कशा प्रकारे खेळला जाईल तो मात्र पाहणे योग्य असणार आहे. धावसंख्या 28, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. 26 सॉरी इथे थोडासा गफलत होतोय. 12 चेंडू आणि 12-22 असू द्या, थोडस होतं मिस अंडरस्टँडिंग. आणि इथे मात्र पराग चेंडू इथे मात्र जीवित मात्र ऑन द फायर पाहतोय. मोठा फटका, याज अस्मानी फटका पाहतोय तो मात्र जीवित मॅचच्या बॅट मधून. डीजे सरफराज सरांकडून इथे जीवित मातेसाठी तब्बल 100 रुपये येत आहेत. खरोखर हो इथे मात्र बॉल ब्युटिफुल दांडी गुल. काय मित्रांनो कमबॅक करतोय. ज्याप्रमाणे जीवित मात्रे सगळ्या खंद्या फलंदाजाला तम माघारी परतवतोय. डीजे चांगल्या प्रकारचं गणित नक्कीच पाहायला मिळेल. परंतु याच दरम्यान मात्र योगेश पवार फलंदाजी मार्ककडे येतोय. सामना करेल तो परागच्या गोलंदाजीचा. येणारे 10 चेंडू सांगून जातील कशा प्रकारचा इथे खेळ होणार आहे. 10 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. लेफ्ट हँड बॅट्समन पाहायला गेलं तर डावखुरा फलंदाज म्हटलं तर डोकेदुखी असते आणि फील्ड डिसिजन पूर्णपणे तैनात होते. आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. इकडे पाहतोय मात्र मिड विकेट लॉंग ऑन लॉग ऑफ. चला क्षेत्ररक्षण अट्टू आपण क्षेत्ररक्षण लगेच जायचं आहे. कारण की ज्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा असेल तर त्वरित करायचा आहे. ज्यावेळी फलंदाज ज्यावेळी येतो आपल्याला माहिती आहे की डावखुरा फलंदाज आहे, आपण तिकडेच खेळता. परंतु इथे मात्र येतोय तो फलंदाज योगेश पवार. पेण गावाला बिलॉंग करणारा योगेश पवार. दरम्यान चांगल्या प्रकारचा हा जबरदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला लॉंग ऑफचा चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र याच दरम्यान मात्र चेंडूला 1 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करते. स्ट्राईक देतोय पुन्हा पंकजकडे. याची पंकजची बॅट या मैदानामध्ये बोलली जाते. 2 बॅक टू बॅक षटकार नक्कीच लगावलेत. इथे मात्र हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे ती मात्र पंकज याला. पंकज मात्र या मैदानामध्ये काय आजच्या दिवसातील मात्र हा 2 चेंडू खेळला गेलाय. परंतु 2 चेंडू हे 2 षटकार घेतले गेलेत. हॅट्रिकची सुवर्ण संधी सामना करतोय परागच्या गोलंदाजीचा. धाव संख्या आहे ती 33. आपण पाहतोय
उचली घेणारा चेंडू काहीसा बाउन्सर पद्धतीचा, परंतु पंचाने नक्कीच हात फैलावलेत. याच दरम्यान मात्र वाईट स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. अवांतर धावसंख्येने पुढे धावसंख्या सरसावतीये, पुढे धावसंख्या धावती ती 34. जिंकण्यासाठी मात्र अजून पाहायला गेलं तर 14 धावा येणं बाकी आहे. येणारे काही चेंडू सागो जातील. पराग मात्र कमबॅक करून देईल का? त्याप्रमाणे गोलंदाजीला नक्कीच धार आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू, परंतु सहजरित्या बॅट वर कनेक्ट अँड फॉर द 6 रन्स डीजे. आहे ती 40. 8 धावांची आवश्यकता आहे. इथे मेडिकेशन चेंडू ट्रॅव्हल झाला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे. असाच आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण. जोपर्यंत हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 41. आपण पाहायला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. समीकरण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 48 धावांचं समीकरण असताना इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. जीवित मात्रे असो मोणे असो, परंतु पंकज जाधवने या मैदानामध्ये खरोखर हाहाकार मजवला आणि एक पंकजरूपी वादळ या मैदानामध्ये आलं आणि पराग सारख्या आणि पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामागे तब्बल 28-26 धावा मिळवल्या. परंतु स्ट्राईक साठी आहे तो फलंदाज योगेश पवार. सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा समजला नाही. मारण्याचा इरादा नक्की केला होता. अगदी पाहिलं गेलं तर स्क्वेअरच्या वरून मारण्याचा इरादा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क आलाय. चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तानामध्ये. याच दरम्यान मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. समीकरण पाहिलं तर बदलतोय. इथे मात्र गोलंदाजी मार्ककडे कोण येणार हा नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होणार. गोलंदाजी मार्ककडे काहीतरी वेगळं चित्र निर्माण होईल. येणारे 6 चेंडू सांगून जातील. जिंकण्यासाठी धावा 6. ओ हो हो हो, आहा सुंदर अप्रतिम दादाचा फटका, मोठा फटका 6 धावांचा डीजे. क्रीडा रसिक आतुर होते आणि पंकज यादव कधी फलंदाजीला येईल हे पाहण्यासाठी सर्व क्रीडा रसिक आतुर होते. ती आतुरता नक्कीच इथे मात्र विसावले, कारण की बॅटच्या बट्ट्यात रिव्हर्स स्वीप षटकारांनी मात्र इथे विजयाची प्राप्त केला. याच दरम्यान मात्र विजय संघाचं, जिंकलेल्या संघाचं, हरलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि याच दरम्यान मी देखील आणि 6 चेंडू आणि 31 धावा, एक विजयी फटका रिव्हर्सच्या माध्यमातून खेळला गेला. मनोज कुमार शिंदे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि जीवित मात्रेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर म्हणून पंकज जाधवकडे पाहिलं जाते.